प्रभूला गौरवूया आणि यावेळी आपल्या आजच्या सेमिनारकडे आपण जे आत्मिक उन्नती सेमिनार दर महिन्याला आपण घेत असतो आणि या महिन्यात देखील आपण त्याचं आयोजन केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानिमित्ताने आपण या ठिकाणामध्ये एकत्र आहोत. आजचा आपला विषय असणार आहे प्रभू येशूमधील प्रकटीकरण. प्रेज द लॉर्ड. नोट्स लिहा, बायबल असू द्या, नोट्स असू द्या, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील. तर प्रभूला धन्यवाद असो. आणि आजचं जे शिक्षण आहे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आजच्या शिक्षणामध्ये मी तुम्हाला आदामापासून येशूपर्यंतच्या सर्व प्रकारच्या घटना मी तुम्हाला देणार आहे किंवा सर्व प्रकारच्या घटना मी तुम्हाला शिकवणार आहे. हालेलुया. ठीक आहे. म्हणजे आदाम, त्याच्यानंतर येशू, हे दोन टॉपिक आपल्यामध्ये असणार आहे. प्रेज द लॉर्ड. काय हे दोन टॉपिक असणार आहे? त्याचं कारण आहे की आदाम जो आहे तो मनुष्याचा पहिला प्रतिनिधी आहे आणि येशू जो आहे तो मनुष्याचा शेवटचा प्रतिनिधी आहे. कोणता प्रतिनिधी? कितवा? दुसरा नाही. कितवा प्रतिनिधी? शेवटचा. हालेलुया. ठीक आहे. का मी शेवटचा म्हणत आहे त्याचं कारण आहे येशू नंतर कोणी प्रतिनिधी नाही. प्रेज द लॉर्ड. आदाम पहिला का म्हटलं? कारण की आदाम जो आहे तो पहिली निर्मिती आहे. म्हणून आदाम जर पहिली निर्मिती आहे तर आदामामध्ये ज्या गोष्टी घडणार होत्या त्या सगळ्या मानवजातीमध्ये घडणार. प्रेज द लॉर्ड. आणि आदामाने जे घडवलं, आदामाच्या द्वारे ज्या गोष्टी झाल्या, आदामाद्वारे जे पाप आलं, जे शाप आलं, मृत्यू आलं आणि जे पण गोष्टी आदामामुळे मनुष्यामध्ये पसरल्या ना, त्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी शेवटच्या प्रतिनिधीला यावं लागलं. प्रेज द लॉर्ड. आणि तो शेवटचा प्रतिनिधी आहे प्रभू येशू ख्रिस्त. हे लक्षात ठेवा. आणि या गोष्टी आपल्याला माहिती असणं देखील काय आहे? आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आदामात झालेल्या गोष्टी येशूने क्लिअर करून टाकल्या. आदामात झालेलं बिघाड येशूने सर्व रिपेअर करून ठेवलं किंवा क्लिअर करून टाकलं. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे हे दोन लोक किंवा हे दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एक आहे आदाम आणि दुसरा आहे येशू. आणि यांच्यावर आपण शिक्षण घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि शिक्षण आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि आपल्यासाठी खूप आशीर्वादित असं ठरणार आहे. म्हणून या शिक्षणाकडे बारकाईने आणि व्यवस्थित लक्ष राहू द्या, व्यवस्थित लक्ष द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. आता पहिली गोष्ट आपण शिकणार आहोत आदाम. आदामविषयी बारीक सारी गोष्टी, आदामाची रचना, आदामाची जडणघडण, हे सगळे पॉइंट्स आपण बारकाईने अभ्यासणार आहोत. आणि या गोष्टी आपल्या जेव्हा लक्षात येतील त्यात आपण येशूला व्यवस्थितरित्या समजू शकतो आणि येशूचं या जगामध्ये येण्याचं कारणही आपल्याला समजलं जाऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की आदाम कोण होता, आदामाची रचना कशी झाली, आदामाची जडणघडण कसं झाली, आदामाला कसं निर्माण करण्यात आलं, है ना, आदामाने काय घडविलं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता आपण करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण येशू या टॉपिककडे जाणार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आदाम, हे पॉईंट तुम्ही लिहू शकता. आदाम हा मनुष्याचा पहिला प्रतिनिधी. मनुष्याचा काय आहे? रिप्रेझेंटेटिव्ह. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. बायबल सांगतं परमेश्वर देवाने ज्यावेळेस या सृष्टीची निर्मिती केली, आपण बेसिक पासून पुढे जाणार आहोत. परमेश्वर देवाने जेव्हा या सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीची निर्मिती झाल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे की परमेश्वराने ही सृष्टी जी बनवली ना, तर ती बनवत असताना परमेश्वराने आपल्या शब्दाचा वापर केला. कशाचा वापर केला? शब्दाचा वापर केला. परमेश्वर ज्यावेळेस शब्द बोलत गेला आणि ही सृष्टी निर्माण होत गेली. हालेलुया. परमेश्वराला ही सृष्टी निर्माण करण्यासाठी प्लॅनिंग करण्याची आवश्यकता नाही पडली. एवढी मोठी जी सृष्टी पाहायला भेटते ना, ही पृथ्वी आहे, आकाश आहे, आकाशातली ग्रह आहे, सूर्यचंद्र तारे आहे आणि समुद्र आहे, झाडे आहे, डोंगर आहे, जेवढी गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतात या पृथ्वीवर, या सगळ्या गोष्टी जेव्हा निर्माण झाल्या ना, तर परमेश्वराला याच्यासाठी प्लॅनिंग रचावं नाही लागला. परमेश्वराला त्याचे डायग्राम काढीत नाही बसावं लागलं. परमेश्वर शब्द बोलला आणि शब्द बोलला, परमेश्वरच्या शब्दानुसार सगळ्या गोष्टी बनत गेल्या, घडत गेल्या. प्रेज द लॉर्ड. हे झालं सृष्टीची निर्मिती, जी परमेश्वराने 5 दिवसामध्ये केली असं बायबल आपल्याला सांगतं. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय जर वाचला तर आपल्याला ह्या गोष्टी पाहावयास मिळतील. सृष्टीच्या निर्मितीसाठी देवाला प्लॅनिंग करण्याची आवश्यकता पडली नाही, पण मनुष्याच्या निर्मितीसाठी देवाला प्लॅनिंग करावं लागेल. हालेलुया. ह्याला किती अजून मनुष्य या सृष्टीमध्ये खूप छोटा आहे, या पृथ्वीवर खूप छोटा आहे, या पूर्ण सृष्टीवरती किंवा या आकाशामध्ये मनुष्य खूप छोटा आहे. परंतु मोठ्या मोठ्या गोष्टी करायला देवाला प्लॅनिंग नाही करावं लागला, पण मनुष्य निर्माण करण्यासाठी देवाला प्लॅनिंग करावं लागलं. हालेलुया.
बरं, तुम्ही म्हणता असं कसं आहे, कुठं लिहिलं, प्लॅनिंग करावं लागला, तर ते वचन जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल. म्हणून आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की आदामाची रचना आणि आदामाची जडणघडण कशी झाली आणि तिथून पुढे सर्व मनुष्यजात कशा पद्धतीने बनत गेलेली आहे या गोष्टी देखील आपण बघणार आहोत. त्यासाठी आदामाची रचनेसाठी आपण एक वचन वाचणार आहोत पटकन. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय, उत्पत्ती पहिला अध्याय 26 आणि 27 वचन. उत्पत्ती पहिला अध्याय 26-27 वचन. देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याच सदृश असा मनुष्य आपण करू. हा, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवधी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवते. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. बस, प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, या ठिकाणामध्ये आपल्या उत्पत्ती मध्ये पाहायला भेटतं 26 आणि 27 अध्यायामध्ये. आता आपल्याला मानवी निर्मितीचा सिद्धांत कळणं देखील काय आहे, आवश्यक आहे. आदामाची रचना आणि जडणघडण जे मी शिकवत आहे ना, याच्यामध्ये मानवी निर्मितीचा सिद्धांत खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे. हालेलुया. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा असं लिहिलंय की परमेश्वर देव बोलला, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. काय लिहिलं गेलेलं आहे त्याजवळ बोर्ड घ्या, इकडे बोर्ड घ्या. ठीक आहे, या ठिकाणामध्ये 3 गोष्टीकडे आपण लक्ष देणार. बघा, 3 शब्द आहेत या ठिकाणी. पहिला शब्द आपल्या, दुसरा शब्द आपल्याशी, तिसरा शब्द आपण करू. प्रेज द लॉर्ड. है ना, काय वापरलं गेलेलं आहे, आपल्या. ओके, बरं. आता या ठिकाणामध्ये 3 शब्द आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरतील आणि त्याच्यामध्ये आहे एक बघा, आपल्या, आपल्याशी आणि आपण. याचा अर्थ काय होतो, एकापेक्षा अधिक जणांची उपस्थिती असते. हालेलुया. बरं, एकापेक्षा अधिक जणांची उपस्थिती आपल्याला त्या ठिकाणामध्ये पाहावयास मिळते. मग एकापेक्षा अधिक जण जे आहेत ना, ते नेमके आहेत कोण, हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हालेलुया. बरं, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये, ह्या वचनामध्ये, तर मनुष्याचं प्लॅनिंग चालू आहे, मनुष्य बनण्याचं प्लॅनिंग. उत्पत्तीमध्ये जसं आपण बघतो की सृष्टी बनण्याचा प्लॅनिंगचा उल्लेख कुठंच केला गेलेला नाहीये. सृष्टी बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग झालेलं नाहीये, पण मनुष्य बनवण्यासाठी प्लॅनिंग झालेलं आहे. आणि तो फक्त एका जणाने केला नाही. एका जणाने प्लॅनिंग केला असता तर तो शब्द काय असता माहिती आहे, आपल्या प्रतिरूपाच्या ऐवजी काय लिहिला असता, माझ्या प्रतिरूपाचा, मी बनवीन. प्रेज द लॉर्ड. पण त्याने शब्द वापरला आहे आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य आपण करू. आपण या शब्दावरून हे लक्षात येत आहे की एकापेक्षा अधिक आहेत आणि त्यालाच शब्द वापरण्यात आलेला आहे एलोहिम. इब्री शब्द आहे एलोहिम. कोणता शब्द आहे, एलोहिमचा अर्थ होतो त्रैक्य परमेश्वर. म्हणजे सुरुवातीपासून पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याची उपस्थिती असणे, त्याला म्हटलं गेलेलं आहे एलोहिम. हालेलुया. मग एलोहिम याचा अर्थ होतो त्रैक्य परमेश्वर. काय अर्थ होतो एलोहिम याचा अर्थ काय, त्रैक्य परमेश्वर. बरं, या तिघांनी मिळून या ठिकाणामध्ये प्लॅनिंग रचना. किती जणांनी मिळून रचना, तिघांनी मिळून प्लॅनिंग रचना, एक मनुष्य निर्माण करण्यासाठी. हालेलुया. तिघांनी मिळून. सृष्टी निर्मितीसाठी नाही झाला आपल्या, हा काम फक्त मनुष्यासाठी झाला. म्हणून सृष्टीमध्ये मनुष्य परमेश्वरासाठी खूप महत्वपूर्ण आहे. सृष्टीपेक्षाही महत्व परमेश्वर देत असायला कोणाला मनुष्याला देतो, कारण मनुष्य निर्माण करते वेळी 3 जणांनी मिळून प्लॅनिंग केलेलं आहे. तिघांचे विचार त्याच्यामध्ये आलेले आहे, तिघांचं प्लॅनिंग आहे, तिघांची रचना ते ठिकाणी आलेली आहे. ह्याला कसं करायचं आहे, कसं बनवायचं आहे, हे त्यांच्यामध्ये प्लॅनिंग झालं. आणि त्याच्यानंतर बायबल सांगतं की मनुष्याची निर्मिती करण्यात आली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट लक्षात ठेवा, तिघांनी मिळून मनुष्य बनवला. 3 घटकापासून मनुष्य बनवला. किती घटकापासून, किती घटकांपासून, बरं 3 घटक कोणते आहेत, प्रेज द लॉर्ड. बघा, मनुष्य बनवताना आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, मनुष्य बनवत असताना परमेश्वराने मातीचा वापर केला. कशाचा, बरोबर ना. असं लिहिलं, परमेश्वर देवाने जमिनीच्या मातीचा काय केला, मनुष्य घडविला. जमिनीच्या मातीचा मनुष्य घडविला. परमेश्वर देवाने माती घेतली आणि त्याच्यापासून मनुष्याची काय केली, निर्मिती केली. प्रेज द लॉर्ड. ओके, आता माती जर घेतली तर मातीपासून परमेश्वराने सर्वप्रथम एक स्टॅच्यू बनवला असेल, उल्लेख नाही पण स्टॅच्यू बनवला असेल. प्रेज द लॉर्ड. का मी म्हणत आहे, कारण देवाने ज्या वेळेस त्याच्यामध्ये श्वास फुंकला ना, त्या तो जीव धारी झाला, तो उठला, तो बोलू लागला, चालू लागला, है ना, तो मूव
मुवमेंट करू लागला, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घडायला लागल्या. परंतु ज्यावेळेस जमिनीच्या मातीचा मनुष्य घडविला ना, आणि आपल्याला एवढंच माहिती की देवाने मातीचा मनुष्य केला, परंतु त्याच्या पाठीमागे कशा पद्धतीने घडलं हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, मनुष्य हा फक्त मातीपासून बनलेला नाही. 3 जणांनी मिळून 3 घटकापासून मनुष्य बनवलेला आहे, आणि मनुष्याला ही गोष्ट माहिती पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस एखादा स्टॅच्यू बनण्याची वेळ येते ना, तर त्या स्टॅच्यू बनवत असताना आपल्याला मातीमध्ये पाण्याची आवश्यकता पडू शकते. त्याची आवश्यकता आहे, पाणी मिक्स करावं लागतं. हालेलुया. परमेश्वरांनी तेच केलं, परमेश्वरांनीही तेच केलं. आता तुम्ही बघा की आज देखील मनुष्य जो आहे ना, आज मेडिकल सायन्सनुसार 75% to 80% पाणी मनुष्याच्या शरीरामध्ये असतं. हालेलुया. काय असतं ते पाणी माहिती का? त्याचं कारण आहे की मनुष्य हा पाण्याच्या द्वारे जिवंत राहू शकतो चांगल्या प्रकारे. प्रेज द लॉर्ड. जास्त दिवस पाणी नाही भेटलं ना, तोही मरण पावणार. 1 दिवस पूर्ण पाणी नाही भेटलं तरी पण त्याचा जीव कासावीस, डिहायड्रेशन होऊ शकतं, बरेच असे प्रकार होऊ शकतात. मी का असं म्हणतो? कारण परमेश्वराने तसा वापर केला. तर आपण वाचूया ते वचन. उत्पत्तीचं पुस्तक काढूया, 2रा अध्याय आणि याचं 6वं आणि 7वं वचन वाचा. मात्र पृथ्वीवरून इतके वर जात असे हा. व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे. हा. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडीला व त्याच्या नागपुड्यात जीवनाश्वास फुंकला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. तेव्हा मनुष्य काय झाला? जीवधारी प्राणी झाला. बरं, या 2 वचनामध्ये 3 घटकांचा वापर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी लिहिले बघा. आता बरेच जण म्हणतील की पाणी कधी मिक्स करण्याचा उल्लेख बायबल करतं, परंतु 6वं वचन सांगितलं, 6वें वचन स्पष्ट लिहिलं. मग मात्र पृथ्वीवरून धुकेवर जात असे व त्याने पृथ्वीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे. काय होत असे? सिंचन. कशाचं सिंचन? पाण्याचं सिंचन. हालेलुया. ज्यावेळेस सिंचन, पहिली गोष्ट बघा, पाण्याचे सिंचन होणे, आणि ज्या सिंचन झालं ना, ते जमीन ओली होणे, आणि एक पुतळा तयार करण्यासाठी ओल्या मातीची आवश्यकता पडते. चला आपण हे पण मानू की तो देव आहे, तो कसंही करू शकतो. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर मनुष्याच्या निर्मितीच्या पाठीमागे प्लॅनिंग करत आहे, आणि तो एकदम प्रॉपर त्याची निर्मिती करत आहे. हालेलुया. हालेलुया. या विषयाला मी अभ्यास करत असताना आपल्या स्टडीमध्ये बायबलचे जे वेगळे वेगळे वर्जन आहे ना, त्याच्यामध्ये मी शोधत होतो आणि मला एक वर्जन मध्ये सापडलं. याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं. येस. 6वं वचन. हा. मग पृथ्वीवरून धुकेवर जात असे व त्याने सर्व जमिनीचा पृष्ठभाग पाण्याने भिजवला जात असे. बरोबर. प्रेज द लॉर्ड. है ना, बायबल वर्जन मध्ये. हालेलुया. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये ते लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मनुष्य निर्माण होत असताना परमेश्वराने एक पुतळा तयार केला, पण ते करण्यासाठी माती ओली करावं लागली, चिखल करावा लागला, आणि त्याच्यापासून एक पुतळा तयार करावा लागला. आणि पुतळा तयार झाल्याच्या नंतर, एक स्टॅच्यू तयार झाल्याच्या नंतर परमेश्वराने आपल्यातील आत्मा किंवा आपल्यातील श्वास, किंवा त्याला काय म्हटलं गेलं बायबलमध्ये, श्वास फुंकर घातली त्याच्यामध्ये. आणि जेव्हा फुंकर घातली ना, तर तिसरी गोष्ट मनुष्यामध्ये उतरली, तो म्हणजे परमेश्वराचा श्वास. तिसरी गोष्ट काय उतरली? परमेश्वराचा श्वास त्याच्यामध्ये उतरला. हालेलुया. परमेश्वराचा श्वास. आता परमेश्वराचा श्वास ज्यावेळेस उतरला ना, तर ही गोष्ट देखील आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते. 3 भाग बघा, 3 गोष्टी आहेत. एक आहे पाणी, वॉटर. सेकंड आहे माती, सॉइल, है ना. आणि तिसरी गोष्ट आहे परमेश्वराचा श्वास त्याच्यामध्ये टाकला गेला. आणि या 3 गोष्टीच्या द्वारे एक मनुष्याची निर्मिती झाली. हालेलुया. 3 गोष्टींच्या द्वारे एका मनुष्याची निर्मिती. आणि परमेश्वराला या 3 गोष्टीची गरज पडली, आणि या 3 गोष्टी वापरण्यात आल्या, आणि ज्याच्याद्वारे हे निर्माण झालं. बघा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सृष्टी निर्माण करतेवेळी परमेश्वराला कुठल्या साधनाची गरज पडली नाही. बरोबर की नाही? कुठल्याच, म्हणजे आता समजा मी तुम्हाला म्हटलं एखादी पेंटिंग करायची आहे, पेंटिंग करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज पडेल? कलर, पाणी, ब्रश, आणि कागद, पेपर, आहे ना. या सगळ्या गोष्टीची गरज पडणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पेंटिंग नाही करू शकत. पण देव असा आहे, सृष्टी निर्माण करते म्हणजे देवाकडे कुठल्याही वस्तू नसताना झालेली आहे ना. कुठली वस्तू नाहीये, कुठली वस्तू अस्तित्वात नाहीये. परमेश्वर सोडला तर काही अस्तित्वामध्ये नाहीये. आणि अशाही वेळामध्ये परमेश्वराने कुठल्याही वस्तूचा वापर न करता या सृष्टीने निर्माण केलं. पण मनुष्य निर्माण करते वेळी परमेश्वराने मग पाणी जे अवेलेबल होतं, माती अवेलेबल होती, त्याचा श्वास जो परमेश्वरामध्ये होता त्याने त्याच्यामध्ये टाकला, आणि ते काय झाले? जीवधारी झालं, असं लिहिलं गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. काय झाले? ते जीवधारी झाले. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. श्वास या शब्दाला इब्री भाषेमध्ये नाशामा म्हणतात. काय म्हणतात?
ना श्याम श्याम श्वास या शब्दाला काय म्हणतात ना श्याम. ना श्यामाचा अर्थ होतो श्वास. प्रेज द लॉर्ड. ना श्यामाचा अर्थ काय होतो श्वास. ठीक आहे. ओके. आता याच्यामधून एवढा शब्द जर आपण काढला, एवढा शब्द आपण घेतला श्यामा, काय शब्द आहे बरोबर का. श्यामाचा अर्थ काय होतो परमेश्वर आपल्यासोबत. परमेश्वराची उपस्थिती. हालेलुया. याचा अर्थ काय होतो परमेश्वराची उपस्थिती. उपस्थित राहणारा परमेश्वर. श्यामाचा अर्थ होतो देवाची उपस्थिती. यावे देवाची उपस्थिती बरोबर का. याचा अर्थ होतो देवाची उपस्थिती. यावे श्यामा आपण शब्द वापरतो ना. यावे श्यामा काय शब्द वापरतो आपण यावे. यावे श्यामा म्हणजे देवाची उपस्थिती. हालेलुया. ठीक आहे. आणि श्वास या शब्दाला श्यामा म्हटलं गेलेलं आहे. ना श्यामा म्हटलं गेलेलं काय म्हटलेलं आहे ना श्यामा. ना श्यामाचा अर्थ होतो श्वास आणि त्याच्यामध्ये एक शब्द जर घेतला श्यामा म्हणजे देवाची उपस्थिती. म्हणजे परमेश्वराने ज्यावेळेस एक स्टॅच्यू बनवला ना तर परमेश्वर श्वास फुंकला म्हणजे नेमकं केलं काय माहिती का. तर परमेश्वराने आपलीच उपस्थिती त्याच्यामध्ये देऊन टाकली. हालेलुया. त्याला म्हणतात देवाच्या प्रतिरूपात मनुष्याची निर्मिती. परमेश्वराने आपलीच उपस्थिती त्याच्यामध्ये देऊन टाकली. डायरेक्ट त्या मातीच्या एका स्टॅच्यू मध्ये आपली उपस्थिती श्वासाच्या द्वारे. म्हणजे परमेश्वरातील एक भाग त्याच्यामध्ये एंटर झाला. परमेश्वरातील एक अशी गोष्ट त्याच्यामध्ये गेली जी परमेश्वरामध्ये होती म्हणून तो जिवंत झाला. परमेश्वर कसा आहे जिवंत आहे. आता त्याला जिवंत करायचं म्हटलं तर परमेश्वराला काय करावं लागलं की आपल्यातील भाग त्याच्यामध्ये ओतावा लागला. आणि आपल्यातील भाग त्याच्यामध्ये ओतला ना त्यालाच म्हटलं ना श्यामामध्ये श्वास टाकला. श्वास टाकला म्हणजे आपल्यातील उपस्थिती त्याच्यामध्ये देऊन टाकली. आणि आपल्यातील उपस्थिती दिल्यामुळे मनुष्य हा काय झाला माहिती का जीवधारी झाला. चालता बोलता झाला. तो बोलू लागला किंवा सगळ्या गोष्टी तो करू लागला. प्रेज द लॉर्ड. लक्षात येत आहे का. स्वतःची उपस्थिती परमेश्वराने त्याच्यामध्ये दिलेली आहे. हालेलुया. हालेलुया. बोला. माझे ह्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि याच्यावर मी विचार करत होतो. तर अभ्यासामध्ये मला असं कळालं की एखादा मूर्तिकार जर मूर्ती तयार करतो तर त्याला फक्त वरतूनच बॉडी असते. इटर्नल बॉडी त्याला नसते. ते पुढे पॉईंट आहे. तर ते परमेश्वराच्या उपस्थितीमुळे ते झालं. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं की मी त्या गोष्टी तुम्हाला सांगते. माझं पण आपण शिकलो या गोष्टी आहे ना. तर ज्यावेळेस परमेश्वराने श्वास फुंकला ना फुंकर घातली. प्रेज द लॉर्ड. बघा आता एक गोष्ट लक्षात ठेवा. परमेश्वराला श्वासाची गरज नाही. पहिली गोष्ट गरज आहे का परमेश्वराला श्वासाची. श्वासाची गरज आहे का परमेश्वराला. हालेलुया. श्वास याचा अर्थ काय जगण्यासाठी असलेली एक जगण्याची प्रक्रिया आहे श्वास. देवाला गरज आहे का. देव श्वासाच्या पलीकडे. हालेलुया. श्वास किंवा प्राणवायू हा प्रकार जो आहे ना पृथ्वीवर देवाला जगण्यासाठी त्याची गरज पडत नाही. का देव कधी मरतच नाही. हालेलुया. म्हणून श्वासाची गरज देवाला कधीच राहिली नाही. पण तरी सुद्धा देवाने फुंकर घातला त्याच्यामध्ये. काय घातला देवाने फुंकर. हालेलुया. एक अशी गोष्ट म्हणजे थोडक्यात काय आहे माहिती का फुंकर म्हणजे काय त्याची उपस्थिती त्यांनी देऊन टाकली. आज देवाला श्वास घेण्याची गरज नाही पडत. देवाला ऑक्सिजनची गरज नाही पडत. आणि ऑक्सिजन नाही मिळाला तर देवाला दम लागला असं भाग नाही. देव या सगळ्या गोष्टीच्या पलीकडचा आहे. हालेलुया. देव या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे आहे. देव पृथ्वीच्या बाहेर असणारा. पृथ्वीच्या बाहेर असणारा. हालेलुया. समजते ना ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि देवाला ह्या गोष्टीची आवश्यकता पडत नाही. पण तरी सुद्धा देवाने मनुष्यासाठी ती गोष्ट घडवली. श्वास फुंकला याचा अर्थ काय केलं परमेश्वराने मनुष्याला या पृथ्वीशी कनेक्ट करून टाकलं. पृथ्वीच्या प्राणवायूशी कनेक्ट करून टाकलं. हालेलुया. त्याच्यातून टाकून पृथ्वीच्या प्राण म्हणजे त्याला आता घेण्यासाठी तो तयार. पूर्ण पृथ्वीवर जो प्राणवायूची तयारी करून ठेवली देवाने निर्मिती करून ठेवली ना तर तो आता मनुष्य स्वतःहून घेऊ शकतो. परमेश्वर प्रत्येक वेळी श्वास फुंकण्याची गरज पडत नाही. परमेश्वर असं काही निर्माण करून टाकलं त्याच्या नागपुड्यामध्ये की तो आता इकडलं घेऊ शकतो. पण त्याच्यासाठी परमेश्वराने त्याला काय केलं इथं चालू करून दिलं. थोडक्यात एक क्रिया चालू करून दिली श्वास घेण्याची. हालेलुया. माझा तो लगेच मग परमेश्वराला फुंकर घातली श्वास घ्यायची ते चालू करून विषय संपला. आता परमेश्वर प्रत्येकामध्ये ती गोष्ट करतो का
आपल्याला आपल्यामध्ये परमेश्वर प्रत्येक श्वास फुंकतो का? परमेश्वरने सृष्टीमध्ये निर्माण करून ठेवलेलं आहे, फक्त आपल्याला ते घ्यायचं आणि सोडायचं, घ्यायचं आणि सोडायचं, घ्यायचं आणि सोडायचं. याची निर्मिती कोणी करून ठेवलेली आहे? परमेश्वराने. बायबल सांगतं स्तोत्रसंहिता 100 अध्याय 3 वचनामध्ये, परमेश्वर हाच देव आहे जाणा आणि त्यानेच आम्हाला उत्पन्न केलं. त्याने आम्हाला उत्पन्न केलं याचा अर्थ काय? तर या सगळ्या गोष्टीच्या द्वारे जर परमेश्वरने आपली उपस्थिती दिली ना, तर परमेश्वराने त्याचा श्वास चालू करून दिला. जर परमेश्वराने आपली उपस्थिती त्याच्यामध्ये दिली ना, त्यावेळेस तुम्हाला सांगू इच्छित आहे, परमेश्वराने आतमधल्या सगळ्या पार्ट्सला तयार करून टाकलं. जेवढे पार्ट्स आपल्यामध्ये आतमध्ये आहे ना, बॉडी पार्ट्स आहे, सगळं परमेश्वराने तयार करून टाकलं. आणि ते घडलं किती वेळामध्ये? फुंकर मारले सगळं घडलं. हालेलुया. त्याला वेळ नाही लागला. वरती जे स्टॅच्यू बनवला ना, तर आतमध्ये असले पार्ट्स देवाने आतमध्ये हात घालून तयार केला असं झालं नाही. तुम्हाला जर एखादा स्टॅच्यू बनायला लावला तर तुम्ही काय करणार आहात? स्टॅच्यूचे वरचे पार्ट बनवू शकता तुम्ही हात बनवणार, पाय बनवणार, कान बनवणार, तोंड बनवणार, डोळे बनवणार, डोळे कोरणार, नाक बनवणार, है ना, तोंड कोरणार. बा तुम्ही आतमध्ये किडनी बिडनी व्हेन्स वगैरे सगळं बनवत बसणार, पेशी वगैरे बनवत बसणार आहे, छोटे छोटे ब्लड सेल्स बनवत बसणार आहे का आपण? ते होऊ शकत नाही. पण हे घडलं कसं किंवा हे घडत कसं गेलं? ज्यावेळेस परमेश्वर फुंकर घातली ना, फुंकर घातल्या क्षणामध्ये मनुष्याचं शरीर चालतं बोलतं झालं. मनुष्याच्या शरीरामधील सगळ्या मशनी तयार होऊन गेल्या. कारण आपण मशनी म्हणूया. आता हार्ट आहे बघा, हार्ट पंपिंग करतं. हार्ट काय करतं? कधीपासून पंपिंग करतं हार्ट आपलं? 2.5 महिन्याचा असल्यापासून हार्ट जे आहे ना, 2.5 महिन्याचं आईच्या गर्भात असल्यापासून स्टार्ट झालेलं आहे. तर मला सांगा, तुमचं वय किती आहे आता? 1 सेकंद तरी हार्ट बंद झालंय. परमेश्वराने त्याला अशी क्रिया लावून दिलेली आहे. हे परमेश्वर फुंकर घातल्याचा परिणाम आहे हा सगळा. परमेश्वराने त्याला अशी त्याला लावून दिलेलं आहे, म्हणजे बंद पडायचं नाही अजिबात. बघा, जगातल्या सगळ्या मशिनरी बंद पडू शकतात. म्हणून तर मेकॅनिकलची गरज पडते जगामध्ये. हालेलुया. सगळ्या मशिनरी बंद पडू शकतात. पण आपला हार्ट अशी गोष्ट आहे ना, ते बंद पडले म्हणजे तिथं मेकॅनिकल काम नाही करू शकत. कोणताच मेकॅनिकल काम नाही करू शकत. ते बंद पडला, विषय संपला. त्याला पॅक करणे आणि कबरीमध्ये नेऊन सोडणे. हालेलुया. ती एक अशी मशीन आहे ना बघा, त्याचं वर्किंग आहे ना, एकदम बारीक बारीक सेल्सनुसार, बारीक बारीक गोष्टीनुसार चालू आहे. पण ही सगळी कोणाची क्रिया आहे माहिती की? परमेश्वराची क्रिया आहे, जी मानवी निर्मिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही सर्व परमेश्वराची क्रिया आहे आणि परमेश्वराने सर्व गोष्टी घडविल्या. बघा, जेवढेही शरीराच्या आतमध्ये असले पार्ट्स आहेत ना, सगळे पार्ट्स आपलं आपलं काम करत आहेत, आपलं काम करत आहेत. हालेलुया. आपलं काम. ब्लड जे आहेत ना, व्हेन्स जे आहेत, ब्लड सर्क्युलेशन आहे, किडनी आहे, त्याला साफ करणं आहे ना, किंवा प्युरिफाय करणं आहे, या सगळ्या गोष्टी करणं आहे. त्याच्यात आपली लिव्हर आहे, लिव्हरचं काम वेगळं आहे, अन्नपचन करणं आहे, आतडीचं काम आहे अन्नपचन करणं. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या क्रियेनुसार चालू आहे. ते कधी बंद पडत नाही. का बंद पडत नाही? कारण देवाने त्यांना लावून दिलेली व्यवस्था आहे आणि त्यानुसार ते काम करत असतात. प्रेज द लॉर्ड. हे मनुष्य निर्मितीचा सिद्धांत आहे आणि मनुष्य या स्वरूपामध्ये बनविण्यात आला किंवा बनविला गेला आहे. बघा, आपले सेल्स आहे ना, थोडे तरी कमी जास्त झाले ना, तर आपल्या बॉडीचं संतुलन बिघडलं. आता सध्या त्या गोष्टी आपण खूप जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. सेल्स कमी जास्त होणे, व्हाईट सेल्स आहे, ब्राऊन सेल्स आहे, ते जर कमी जास्त झाले ना, WBC आहे, लगेच काय करावं लागतं माहिती? लगेच पटकन उचलायचं आणि दवाखान्यात सेल्स वाढवायचे काम. इंजेक्शन द्या, सलाईन द्या, पपई खाऊ घाला, किवी खाऊ घाला, हे खाऊ घाला, कशासाठी? सेल्स वाढवा. हालेलुया. तुम्हाला सांगू का, आपल्या बॉडी ना परमेश्वर मेंटेन करून ठेवलेली, सगळ्या गोष्टीवरती मेंटेन. आपण आता एवढे क्लिअर आहोत, बसलेले आहोत ना, तर मेंटेन आहोत. आपल्याला जेवढे सेल्स पाहिजे ना, तेवढे सेल्स आपल्या शरीरामध्ये आज आहे आणि परमेश्वराने जी गिनती करून ठेवलेली आहे, एवढ्याच गिनतीचे सेल्स पाहिजे. त्याच्यापेक्षा जर वाढले ना, विषय संपला. तर लगेच ताप येणार, त्याला केवळ क्रिया घडत सुरुवात, कमी झालं तरी पण भयंकर कंडिशन होऊन जाणार. म्हणजे मी याच्यातून काय शिकवत आहे? परमेश्वराने मनुष्य निर्मितीसाठी हा खूप मोठा प्लॅनिंग केला आणि प्लॅनिंग नुसार झालेलं आहे, असं झालेलं नाही आहे ना. असं झालं नाही. एखादं मशीन तयार करायची असते ना, बघा, मशीन तयार करत असताना डायरेक्ट मटेरियल हातात घेऊन, है ना, कच्चा माल हातात घेऊन मशीन तयार केली जात नाहीये. त्याच्यासाठी डायग्राम तयार करणं आहे, त्याला प्लॅनिंग करणं आहे, कोणता पार्ट पुढे बसवणार आहे, तो पार्ट कसा काम करणार आहे, तो पार्टचं वर्किंग कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग होतात आणि त्याच्यानंतरच ते मशीन पूर्ण होऊन मग
त्याला चालू केलं जातं. परमेश्वर सेम बघा, ज्यावेळेस फुंकर घातली ना तर देवाची उपस्थिती आतमध्ये गेली, उपस्थितीने आतमध्ये सगळ्या गोष्टी रचना करून टाकली आणि मेंटेन करून टाकल्या समजलं. हालेलुया. आणि त्या पद्धतीने एक मनुष्य घडला गेला, पहिला मनुष्य. बायबल सांगतो पहिला मनुष्य घडविण्यात आला. हालेलुया. तो जीवधारी झाला, तो परमेश्वराच्या प्रतिरूपामध्ये जिवंत झाला, परमेश्वराच्या प्रतिरूपामध्ये तो चालू बोलू लागला, परमेश्वराच्या प्रतिरूपामध्ये तो राहिला. जेव्हा तो जिवंत झाला ना, जीवधारी झाला ना, तर बायबलचं वचन काय सांगतं माहिती का? परमेश्वर देवाने त्याला एक आज्ञा दिली. परमेश्वर काय दिली? त्याला एक आज्ञा दिली. आणि त्याला आज्ञा काय दिली की वाटेल ते झाडाचं फळ खा, सगळं खाण्यासाठी आहे, पण बागेच्या मध्यभागी असणाऱ्या एका झाडाविषयी आज्ञा दिली की त्या झाडाचं फळ खायचं नाही. जे झाड होतं बरे वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड. हालेलुया. झाडामध्ये काही चुकीचं नाहीये आणि हे काय त्याचं नाव नाहीये बरे वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड. प्रेज द लॉर्ड. हे त्याच्यासाठी असलेली एक आज्ञा होती. काय होती त्यासाठी? ही एक आज्ञा. आणि आज्ञा काय होती की त्या झाडाचं फळ खाऊ नको. त्या झाडामध्ये काही वाईट नाही. मी काय म्हणतो माहिती का? देवाने निर्माण केलेल्या गोष्टी कुठलीच गोष्ट वाईट नसते. आला कुठं माहिती का प्रश्न? आज्ञामध्ये. झाड वाईट नाहीये. आणि जणांना काय वाटतं झाडच वाईट होतं, झाड वाईट नाही की विषारी होतं असं भाग नाही. खाल्ल्यामुळे तो मरणार आहे. ते जमिनीत उगलेलं आहे. ते उगल्याच्या नंतर देवाने फक्त आज्ञा काय दिली? त्या झाडाचं फळ खाऊ नको आणि त्या झाडाचं फळ खाशील तर तू मरशील. बरं, परमेश्वराने ही गोष्ट का केली किंवा त्या झाडाचं फळ खाण्यासाठी मनाई का केली? त्याच्यानंतर परमेश्वर देवाने त्या झाडाविषयी बंदी का घातली हे देखील खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हे पॉईंट देखील आपल्याला समजणं आवश्यक आहे. हालेलुया. त्या झाडाविषयी का परमेश्वरने केलं? बरेच जणांचे प्रश्न असतात जेव्हा मी या गोष्टी शिकवतो ना, तर बरेच जणांचे प्रश्न असतात की परमेश्वरने झाडच निर्माण का केलं? नसतं केलं तर पापात नसतं आलं. बरोबर की नाही? किती जणांचे प्रश्न असा की झाडच नव्हतं तयार करायला पाहिजे. आपण कुठून आलो असतो? नाही असं तर नसतं, असं बिलकुलही नसतं. चर्चा झाली नसते आज. कोण बोलतो पुष्पी झाली नसती? 100% झाली असती. 100% झाली असती. का? कारण की आज्ञा देण्याच्या आधी आशीर्वाद होतात. फलद्रूप बहुगुणित व्हा, आधीच आशीर्वाद आहे. पाप येऊ नये तर नाही येऊ, उत्पत्ती झालीच असती. हे कधी लक्षात ठेवा. लक्ष देत आहे. त्यांचे शरीर आधी बनले गेलेले, त्यांच्या शरीरामध्ये सगळे पार्ट्स आधी बनले गेलेले, जे उत्पत्ती करणारे पार्ट्स बनवण्यात आले आधीच. नंतर पाप आलं, तो भाग वेगळा. म्हणजे देवाचा प्लॅनिंग आधीच होता ना. फलद्रूप बाबा पृथ्वी आपण टाका. बरेच जणांचं मत काय असतं की पापाच्या नंतर हे घडायला लागलं. बिलकुल तसं नव्हतं. हालेलुया. तसं बिलकुलही नव्हतं. समजतंय का? ओके. राहिलं एवढं की पापाच्या नंतर लेकरं जन्माला आले, तो भाग वेगळा. प्रेज द लॉर्ड. पण जरी पाप नसतं आलं ना किंवा त्यांनी झाडाचं फळच नसतं खाल्लं ना, तरी सुद्धा निर्मिती झाली असती. पण जी निर्मिती झाली असती ना ती पूर्णपणे देवाच्या प्रतिरूपात निष्पाप पवित्रतेमध्येच असलेली गोष्ट. हालेलुया. परमेश्वराने बघा ज्या पाप जगात आलं ना त्यावेळेस हवेला एक शाप दिला, स्त्रीला एक शाप दिला. शाप काय होता माहिती का? तू कष्टाने लेकरं प्रसवशील. आता कशाने? म्हणजे याचा हे कळतं की आधी पण लेकरं प्रसवले असं मग कष्ट नसतं. या शब्दावर लक्षात घ्या. आता तू कष्टाने लेकरं प्रसवशील. कशाने? पहिले लेकरं प्रसवले असते पण त्याच्यामध्ये कष्ट नसते. लक्षात आलं? कष्ट येण्याचं कारण काय? पाप येणं. पापामुळे ती यातना आणि कष्टाचा भाग झाला. त्याच्या आधी झाले असते परंतु कष्टाने झाले नसते. कष्ट नसते त्या गोष्टीमध्ये. हालेलुया. किती लोक समजत आहे? ठीक आहे. आता बघा या ठिकाणामध्ये ज्या वेळी त्या झाडाची निर्मिती झाली आणि जेव्हा त्या झाडाची निर्मिती केली परमेश्वर सांगितलं की त्या झाडाचं फळ खायचं नाही. का नाही खायचं? झाडात काही वाईट नाही आहे, पण परमेश्वराला हे बघायचं आहे. पण परमेश्वर हे करण्याचं कारण काय होतं? त्याचे 2 कारणं आहेत. ते फळाविषयी सांगण्याविषयी 2 कारण. पहिलं कारण आहे की आदामामध्ये परमेश्वराच्या काही गोष्टी उतरल्या होत्या आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य गोष्ट उतरली होती परमेश्वरापासून, ज्याला म्हणतात सत्सत्य बुद्धी. जी कोणामध्ये आहे? परमेश्वराकडे. स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता. ज्या परमेश्वराने फुंकर घातला त्यावेळेस आदामामध्ये तो भाग उतरला. त्याला म्हणतात सत्सत विवेक बुद्धी, म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता.
रिझल्ट. आणि ज्यावेळेस परमेश्वराच्या फुंकरच्याद्वारे ती गोष्ट आदामात उतरली तर त्या सत्सद बुद्धीचाही परीक्षण होणं आवश्यक आहे, किंवा त्या बुद्धीचा वापर हा कशा प्रकारे करतो हे घडणं आवश्यक आहे. त्यामुळे परमेश्वराने त्या झाडाची निर्मिती करून त्याला आज्ञा देऊ केली. हा नेमकं काय करतो? त्या आज्ञेचं पालन